हॅलो. ते आता आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतो आहे कोणता फायनल अकाउंट. ओके, हा टॉपिक तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि 12thला किती मार्क्सला येतो 15 मार्क्सला. ओके, तर हा टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट आहे कोणता फायनल अकाउंट. तर आपण बेसिकपासून बघितलं होतं. पहिला अकाउंटची सुरुवात कुठून होती बुक किपिंग नंतर आपण काय करतो रेकॉर्डिंग करतो. कुठं रेकॉर्ड करतो इन जर्नल एंट्रीजवरून आपण काय तयार करतो लेजर. ओके, आणि लेजर एव्हरी इयर काय करतो आपण क्लोज करतो आणि त्याच क्लोजिंग बॅलन्सेसवरून आपण काय तयार करतो ट्रायल बॅलन्स. काय तयार करतो ट्रायल बॅलन्स आणि त्याच ट्रायल बॅलन्सवरून आपण काय तयार करतो फायनल अकाउंट. ओके, मग फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम असतो आपल्याला तो कोणता असतो ट्रायल बॅलन्स असतो. फायनल अकाउंटमध्ये जो प्रॉब्लेम दिलेला असतो त्यालाच काय म्हणतो आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो. ओके, आता फायनल अकाउंटमध्ये आपण किती अकाउंट ओपन करतो 3 अकाउंट. कोणते कोणते? पहिलं तर ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं अकाउंट नाही, तिसरं काय स्टेटमेंट आहे त्यालाच काय म्हणतो आपण बॅलन्स शीट. ओके, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर आपण पहिलं समजून घेऊ की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट म्हणजे काय. ओके, त्यानंतर मग पुढचं बघूया. आता सर्वात पहिलं ट्रेडिंग अकाउंट. ओके, ट्रेडिंग अकाउंटचं नाव ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तर नाव कसं येतात या टाईपमध्ये देतात. काय लिहितात ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आपण फायनल अकाउंट कधी तयार करतो वर्षाच्या शेवटी, त्यामुळे त्याला नाव का देतात ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. कधी इयर एंडेड होतं आपलं 31 मार्चला. ओके, आणि इयर जे तुमच्या प्रॉब्लेममध्ये इयर असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. ओके, पण एव्हरी इयर बिझनेस क्लोज कधी होतो 31 मार्चला आणि स्टार्ट कधी होतो 1 एप्रिल. मग आली ना ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च जे इयर असेल ते. ओके, ट्रेडिंग अकाउंटला 2 साईड असतात, एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. ओके, 2 साईड असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट साईड. ओके, आणि कॉलम कोणते असतात पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट. ओके, आता अमाऊंटचे 2 कॉलम का असतात. जे इनर कॉलम असतो तो कशासाठी असतो ॲडजस्टमेंटसाठी. म्हणजेच काय तुम्हाला जे ॲड लेस करायचं असेल त्यासाठी हा इनर कॉलम असतो. आणि आउटर म्हणजे काय असतात तुमच्या मेन फिगर, ज्या मेन अमाऊंट असतात त्या कुठं जातात तुमच्या बाहेरच्या कॉलमला. ओके, सेम बोथ साईडला. ओके, सर्वात पहिलं आपण काय शिकूया डेबिट साईड. आता ट्रेडिंग अकाउंटला काय लक्षात ठेवायचं. ट्रेडिंगच्या डेबिटला काय काय दिसतं ओपनिंग स्टॉक, परचेस करताना झालेले एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. काय लक्षात ठेवणार ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. एवढं लक्षात ठेवलं ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड क्लिअर. ओके, ओनली काय ओपनिंग स्टॉक, परचेस करताना झालेले एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. तर सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक येतो बिझनेसमध्ये. ओके, आता ओपनिंग स्टॉक म्हणजे काय असतं लास्ट इयरला जे तुम्ही परचेस केलं तर ओके त्यातलं काही जरी शिल्लक उरेल ते तुम्ही काय करणार नेक्स्ट इयरला कॅरी करणार. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण ओपनिंग स्टॉक. मग सर्वात पहिलं काय येतं टू ओपनिंग स्टॉक. ओके, त्याच्या अमाऊंट कुठे येणार डायरेक्ट बाहेर येणार. ओके, ट्रेडिंगला सर्वात पहिलं काय येतं टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय मागच्या वर्षीचा उरलेला मटेरियल. ओके, त्यानंतर येतं टू परचेस. आता ह्या वर्षी आपण नवीन काहीतरी परचेस करणार तर सर्वात पहिले तर शिल्लक राहिलेला माल येतो, त्यानंतर काय येतो नवीन विकत घेतलेला माल, त्यालाच काय म्हणतो आपण परचेस म्हणतो. त्यानंतर काय येणार परचेस. लक्षात ठेवा डेबिट साईडला सगळ्या गोष्टींना काय लिहितो आपण टू लिहितो आणि क्रेडिट साईडला काय लिहितो आपण बाय लिहितो. ओके, आता परचेस यामुळे आत का लिहिली कारण कधी कधी काय होतं तुम्ही माल काय करता परचेस करता तर तो कधी कधी डिफेक्टिव्ह निघतो किंवा तुमची क्वांटिटी ऑर्डर केली त्यापेक्षा जास्तसुद्धा येऊ शकतो. तुम्ही काय करता तो माल रिटर्न करता. मग रिटर्न केलेलं त्यातून काय करणार ॲड करणार का लेस करणार. काय करणार लेस. त्यालाच काय म्हणतात अकाउंटिंगमध्ये रिटर्न आउटवर्ड. ओके, रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रेट दोघांपैकी एक शब्द तुमच्या प्रॉब्लेममध्ये असेल की रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न. तर आपण माल काय करतो विकत घेतो पण विकलेला माल कधी कधी काय करतो आपण रिटर्न करतो. ते रिटर्न करण्याची भरपूर कारणं असतात. डिफेक्टिव्ह असेल किंवा वेगळीच क्वांटिटी दिली तुम्ही मागवला होता वेगळा आला वेगळा तर तुम्ही काय करणार तो रिटर्न करणार. ओके, तर परचेसमधनं काय करतो आपण रिटर्न काय करतो लेस करतो आणि त्याची फिगर काय करणार बाहेर लिहिणार. ही परचेस
हे परचेसमधनं लेस केलं, ह्या दोघांचं लेस करून कुठे येणार, बाहेरच्या कॉलमला. ओके, ते सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक, त्यानंतर परचेस. आता परचेस करताना झालेला खर्च. आता परचेस करताना काय खर्च होतो, तर कॅरेज इनवर्ड. परचेस करताना खर्च काय होतो तुमचा, कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, ओके, कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, इनवर्ड म्हणजे काय, विकत घेताना म्हणजेच आत येताना. ओके, आणि कॅरेज म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन. आता तुम्ही माल विकत घेणार, ओके, तर तुम्ही दर टायमाला तुमच्या शेजारच्या दुकानातून विकत घेणार आहे का, नाही, तर तुम्ही कुठनं तरी दुसरीकडनं विकत घेणार. मग तिथून इथपर्यंत माल येण्यासाठी तुम्ही काय करणार, ट्रान्सपोर्टेशनसाठी खर्च करणार. ओके, त्यालाच काय म्हणतात अकाउंटिंगमध्ये, कॅरेज. ओके, कॅरेज दोन असतात, एक कॅरेज इनवर्ड असतं आणि कॅरेज आउटवर्ड असतं. एक कॅरेज इनवर्ड आणि एक कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड कधी होतं, परचेस करताना, आणि आउटवर्ड कधी होतं, सेल करताना. ओके, त्यामुळे परचेस करताना खर्च कुठे येतात, ट्रेडिंगला, त्यामुळे आपण कुठे लिहिणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. हे काय लक्षात ठेवणार, ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. तो ओपनिंग स्टॉक झालं, परचेस झालं. ओके, कॅरेज झालं म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर अजून एक परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स होतो, तो म्हणजे काय, वेजेस. ओके, आता वेजेस म्हणजे काय, की आपण पगार देतो, ओके, लोकांना म्हणजेच कामगारांना. आणि सॅलरी म्हणजे काय, ते पण आपण काय करतो, लोकांना पगार देतो. पण दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, सॅलरी कशी असते, मंथली, आणि सॅलरी आपण कोणाला देतो, ऑफिस स्टाफला देतो. सॅलरी कोणाला देतो, ऑफिस स्टाफला. आणि वेजेस म्हणजे काय, मजुरी. वेजेस म्हणजे काय, मजुरी. ओके, हा काय आहे दोघांमधला बेसिक डिफरन्स. तर मजुरी कशी असते, आता तुम्ही गुड्स मागवले, ओके, कंटेनर भरून तुमचे गुड्स आले, तर तुम्ही ते गुड्स कंटेनरमधून तुमच्या फॅक्टरीमध्ये नेण्यापुरतं काय केले, वेजेस म्हणजे कामगार अपॉइंट केले. तर त्यांना तुम्ही महिन्याचा पगार देता का त्या दिवसापुरतं देणार, कसं देणार, दिवसापुरतं. त्यालाच काय म्हणतो आपण, वेजेस. आणि आपण सॅलरी कशी देतो, मंथली. हा या दोघांमधला बेसिक डिफरन्स. तर वेजेस हा काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे. वेजेस काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्स, त्यामुळे तो कुठे येतो, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, ओपनिंग स्टॉक, परचेस करताना झालेले खर्च, आणि कोणते होते, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च पण होते. ओके, त्यानंतर आता रॉयल्टी. ओके, त्यानंतर काय, रॉयल्टी. आता हे मेन बिझनेसमधले डायरेक्ट एक्सपेन्स आहेत, यालाच काय म्हणतो आपण, बिझनेसमधले डायरेक्ट एक्सपेन्स. आता रॉयल्टी म्हणजे काय, ओके, रॉयल्टी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आता बघा, एक बुक आहे, हे काय, एक बुक आहे. मला सांगा, बुक कोण लिहितो, रायटर. बुक कोण लिहितो, रायटर. आणि ह्या रायटरला हे बुक जर मार्केटमध्ये पब्लिश करायचं असेल तर तो कोणाकडे जातो, पब्लिशरकडे. ओके, बुक कोण लिहितो, रायटर. पब्लिश करायला कोणाकडे जातो, पब्लिशरकडे. त्या दोघांमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होत असणार. पब्लिशर काय म्हणतो, समजा या बुकची प्राईस किती आहे, 100. बुकची प्राईस किती आहे, 100 रुपये. पब्लिशरने काय केलं, हे बुक पब्लिश केलं. ओके, त्याची कॉस्ट किती ठरवली, 100 रुपये ठरवली. आता पब्लिशरने रायटरला काय सांगितलं, जेवढ्या बुक सेल होतील, त्याच्या प्रत्येक बुक मागे तुला किती मिळणार, 20 रुपये. प्रत्येक बुक मागे तुला किती मिळणार, 20 रुपये. हे कोणी सांगितलं, पब्लिशरने. ओके, त्याचा अर्थ काय, पब्लिशर काय करतो, रायटरला रॉयल्टी पे करतोय. रॉयल्टी पे करतोय, कारण बुक कोणाची आहे, रायटरची. ओके, त्याची बुक यूज करून पब्लिश कोण करतं आहे, पब्लिशर. पैसे कोण कमवणार आहे, पब्लिशर. पण रायटरचं काय आहे का, आहे, कारण बुक कोणी लिहिली, रायटरनी. मग रायटरला काहीतरी मिळालं पाहिजे. तर पब्लिशर काय म्हणतो, मी बुक पब्लिश करणार, पण त्यातून जे काही मिळेल, ओके, प्रत्येक बुक मागं 20 रुपये कोणाला मिळणार, तुला मिळणार. ओके, तर हा 20 रुपये जे पेड करतोय त्याला काय म्हणतात, रॉयल्टी. ओके, पब्लिशरचं स्वतःचं काय होतं का, बुक नव्हती, ती कोणाची होती, रायटरची. पब्लिशरने काय केलं, त्याची बुक यूज केली, पब्लिश केली, आणि त्याच्यातून मनी कमवले. पण त्याची बुक होती, त्यामुळे त्याला पण काहीतरी दिलं पाहिजे. तर पब्लिशर त्याला जे मनी पेड करतो त्यालाच काय म्हणतो आपण, रॉयल्टी. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, रॉयल्टी. तर हा कोणता एक्सपेन्स आहे, फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याची वस्तू किंवा दुसऱ्याचा फॉर्म्युला असू द्या, काय असू द्या, यूज करायची परमिशन मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही पेड काम करू शकता का, नाही. ओके, रॉयल्टी काय, या बिझनेसमधला डायरेक्ट एक्सपेन्स आहे.
तेव्हा तो कुठे येतो ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. ओपनिंग स्टॉक, परचेसमधनं रिटर्न असेल तर काय करायचं, लेस करायचं. त्यानंतर कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन, गुड्स परचेस करताना झालेला खर्च. त्यानंतर काय, वेजेस. ओके. वेजेस म्हणजे काय, कामगारांना दिलेली मजुरी. त्यानंतर रॉयल्टी. ओके. रॉयल्टी म्हणजे काय, जर दुसऱ्याची वस्तू वापरून आपण जर बिझनेस करत असेल तर त्याला त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं. ओके. आता हे झाले डायरेक्ट एक्सपेन्स. अजून काय असतं, कोल, गॅस, वॉटर. आता हे कुठे यूज होतं, कोल, गॅस, वॉटर हे कुठे यूज होतात, फॅक्टरीमध्ये. हे सगळ्या गोष्टी कुठे यूज होतात, फॅक्टरीमध्ये. मग फॅक्टरीशी रिलेटेड जेवढे एक्सपेन्स असतील तेवढे सगळे कुठे येतात, ट्रेडिंगच्या डेबिटला. फॅक्टरीशी रिलेटेड जेवढे एक्सपेन्स असतील तेवढे कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय, मोठी पॉवर. आता फॅक्टरी ऑटोमॅटिक चालणार आहे का, नाही. तर फॅक्टरीला काय लागते, पॉवर लागते. मग पॉवर हा पण काय झाला, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च झाला, त्यामुळे आपण कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. असे भरपूर एक्सपेन्स आहेत, पण मी काय देतो तुम्हाला, मेन लिहून देते. ओके. तर पहिलं तर काय, ओपनिंग स्टॉक, त्यानंतर परचेस, त्यानंतर परचेस करताना झालेला खर्च. ओके. त्यानंतर काय आलं, आपलं रॉयल्टी आलं. त्यानंतर कोल, गॅस, वॉटर. ओके. असे भरपूर काय असू शकतात. ओके. जे फॅक्टरीमध्ये यूज होतात ते. त्यानंतर पॉवर. विदाऊट पॉवर फॅक्टरी चालणार आहे का तुमची, नाही. हे काय सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर पुढं काय, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. ओके. नेक्स्ट काय, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. फॅक्टरीमधले सगळे खर्च कशासाठी होतात, काहीतरी बनवण्यासाठी, त्यालाच काय म्हणतो आपण, मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जे काही खर्च होतील ते सगळे कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड एक्सपेन्स कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर काय पुढचं, इम्पोर्ट ड्युटी. नेक्स्ट काय, इम्पोर्ट ड्युटी. आता इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय, आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. जर तुम्ही बाहेरच्या कंट्रीमधून काहीतरी गोष्टी मागवत असाल तर तुम्हाला काय करावं लागतं, इम्पोर्ट ड्युटी पेड करावी लागते. तुम्हाला काय करावं लागतं, इम्पोर्ट ड्युटी पेड करावी लागते. हा खर्च कशा संबंधित आहे, परचेसशी रिलेटेड. जर तुम्हाला तुमच्या फॅक्टरीमध्ये यूज करायला फॉरेन गोष्टी लागत असतील, ओके, फॉरेनचं मटेरियल लागत असेल तर तुम्ही ते फॉरेनमधनं मागवणार, त्यासाठी तुम्ही काय करणार, इम्पोर्ट ड्युटी पेड करणार. ओके. म्हणजे हा काय झाला, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स झाला, म्हणून हा कुठे येतो, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. म्हणून कुठे येतो, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. ते झाले, हे मेन आहेत. ओके. यातले सर्वात मेन कोणते आहेत, ओपनिंग स्टॉक, हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दिसणार. त्यानंतर परचेस, हे पण तुम्हाला काय प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असणार, रिटर्न असेल किंवा नसेल. कॅरेज आणि वेजेस, हे पण तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कंपल्सरी दिसतातच. पण या बाकीच्या गोष्टी जर प्रॉब्लेममध्ये असल्या तर लिहायच्या, नसेल तर नाही लिहायच्या. ओके. पण यावरच्या 4-5 गोष्टी आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसणार आहेत. ओके. फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला लक्षात काय ठेवायचं, ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. ओके. हे रॉयल्टी, कोल, गॅस, मोटिव्ह पॉवर, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळे कोणाशी रिलेटेड आहेत, फॅक्टरीशी. आणि कॅरेज, वेजेस, इम्पोर्ट ड्युटी हे कोणाशी रिलेटेड आहेत, परचेसशी. ओके. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड क्लिअर. आता ट्रेडिंगची कोणती साईड, क्रेडिट साईड. ओके. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय मेन लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टीतून गुड्स काय होतं, बिझनेसमधनं बाहेर जातो, ज्या गोष्टीतून गुड्स बिझनेसमधनं काय होतो, बाहेर जातो, ते कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके. सिम्पल काय लक्षात ठेवणार, अशा ज्या गोष्टीतून गुड्स काय होतं, बिझनेसच्या बाहेर जातो. आता बिझनेसच्या बाहेर कधी जातो, सर्वात पहिलं तर काय, सेल्स. सर्वात पहिलं तर काय, बाय सेल्स. ओके. परचेस कुठे येतं, डेबिटला, सेल्स कुठे येतं, क्रेडिटला. ओके. आता सेल्स आतमध्ये काय लिहिलं, तर तुम्ही माल विकता. माल विकल्यावरती काय होतं, कधी तुमच्याकडून डिफेक्टिव्ह माल जातो, म्हणजे खराब जातो, किंवा कधी जास्त क्वांटिटी जाते, तर तुम्ही विकलेला माल कधी काय येतो, परत येतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रिटर्न इनवर्ड. त्यालाच काय म्हणतो आपण, रिटर्न इनवर्ड, किंवा याला दुसरं नाव काय, सेल्स रिटर्न. ओके. रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न, रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. हे लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज होतं. ओके. मग पहिलं काय, सेल्समधनं आपण डिफेक्टिव्ह वगैरे काय असेल तर काय करणार, तो रिटर्न करणार, म्हणजे आपल्याला रिटर्न मिळणार. आणि जी मायनस केलेली अमाऊंट आहे ते कुठे येणार, बाहेरच्या कॉलमला. ओके. आता हे झालं सेल्स. सेल्स म्हणजे काय, बिझनेसमधनं गुड्स कुठे गेला, बाहेर गेला. त्यानंतर अजून काय, एक गुड्स लॉस बाय फायर. ओके.
गुड्स लॉस बाय काय झालं 5. फॅक्टरीला गोडाऊनला काय लागली आग लागली, त्यामुळे काय झालं गुड्स जळायला. म्हणजेच इनडायरेक्टली तुमचा बिझनेसमधनं बाहेर गेला का. ओके, सिम्पल लॉजिक सांगते कसं लक्षात ठेवायचं. ज्या ज्या गोष्टीतून गुड्स काय जातो बिझनेसमधनं बाहेर जातो ते कुठे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. ओके, आता गुड्स लॉस बाय 5 म्हणजे गुड्स काय झाला जळाला, त्यामुळे बिझनेसमधनं गेला. त्यानंतर अजून कोणत्या गोष्टीतून गुड्स बाहेर जातो बिझनेसमधनं. ओके, गुड्स लॉस बाय थेफ्ट. गुड्स लॉस बाय थेफ्ट म्हणजे काय झाली चोरी झाली. चोरांनी तुमच्या गोडाऊनमधनं फॅक्टरीमधनं गुड्स काय नेला पळून नेला. मग गुड्स काय झालं बिझनेसमधनं बाहेर गेला. जर गुड्स बिझनेसमधनं बाहेर गेला तर कुठे येणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. जर गुड्स बिझनेसमधनं बाहेर जात असेल तर कुठे येणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर काय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. पुढचं काय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता गुड्स काय केलं तुम्ही फ्रीमध्ये वाटलं. का बरं फ्रीमध्ये वाटतो. आपल्याकडे जास्त झाला असेल तर फ्रीमध्ये वाटतो का खराब झाला असेल तर फ्रीमध्ये वाटतो आपण. ओके, का गुड्स आपण फ्रीमध्ये वाटणार. काय लिहिलं त्यांनी बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ओके, फ्रीमध्ये वाटला म्हणजे जो गुड्स काय होतो बिझनेसच्या बाहेर जातो म्हणून ते कुठं आलं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पण प्रश्न आहे की फ्रीमध्ये का वाटतो आपण. का वाटतो कारण ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. जर तुम्ही एखादा नवीन गुड्स तयार केला असेल मार्केटमध्ये माहिती का त्याच्याबद्दल, त्याची टेस्ट कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, शेप कसा आहे, तर तुम्ही काय करता तो गुड्स फ्रीमध्ये ॲज अ सॅम्पल म्हणून वाटता. ओके, मग तुम्हाला बिझनेसच्या स्टार्टिंगला ॲडव्हर्टाईजमेंटसाठी करावं लागतं. मग जेव्हा तुम्ही गुड्स फ्रीमध्ये वाटणार तेव्हा आपण कुठे लिहिणार ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. ओके, कारण गुड्स काय झालं बिझनेसमधनं बाहेर गेला. ओके, सिम्पल. त्यानंतर अजून काय आहे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. आता विड्रॉ म्हणजे काय बिझनेसमधनं काढून घेतलं. जर पार्टनर्सनी कुणी सांगितलं आहे पार्टनर्सनी. जर पार्टनर्सनी काय केलं बिझनेसमधनं गुड्स काय केले विड्रॉ केले. जर पार्टनर्सनी बिझनेसमधनं गुड्स काय केले विड्रॉ केले म्हणजे बिझनेसमधनं घरी घेऊन गेले किंवा पर्सनलीसाठी घेऊन गेले म्हणजे गुड्स बिझनेसमधनं बाहेर गेले. ओके, आपण इथं पैशाचं नाही बोलत काय बोलतो आहे ओनली गुड्स. गुड्स तळाले, गुड्स चोरीला गेले, गुड्स काय केले फ्रीमध्ये वाटले किंवा पार्टनरनी काय केले गुड्स घेऊन गेले. ह्या गोष्टीतून गुड्स काय होते बिझनेसमधनं बाहेर जाते त्यामुळे ते कुठे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेल्स केल्यावर पण काय होतं गुड्स बिझनेसमधनं बाहेर जातं. ओके, तर सिम्पल कसं लक्षात ठेवणार ट्रेडिंगच्या डेबिटला काय येतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकशी रिलेटेड परचेस ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स आणि फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. ओके, त्यानंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय होतं ज्या ज्या गोष्टीतून गुड्स काय होतं बिझनेसच्या बाहेर जातो म्हणजेच काय सेल्स. त्यानंतर गुड्स लॉस बाय फायर, गुड्स लॉस बाय थेफ्ट. त्यानंतर गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आपण काय केलं फ्रीमध्ये वाटलं. त्यानंतर गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. ओके, त्यानंतर काय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. आणि लास्टला एक गोष्ट आहे ती जसं ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या कुठे येतो डेबिट साईडला तसं क्लोजिंग स्टॉक कुठे येतो ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय असतं शिल्लक राहिलेला माल. ओके, डेबिटला काय येतो ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला काय येतो क्लोजिंग स्टॉक. ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. बाकी कसं लक्षात ठेवणार डेबिटला काय येतं ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड खर्च अँड फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आणि क्रेडिटला काय येणार गुड्स गोज आउट. ओके, आणि लास्टला काय होतं तुमचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक राहिलेला माल. हे झालं तुमचं ट्रेडिंग अकाउंट. आता ॲट द इयर एंडेडला काय करतो आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो. ओके, आता क्लोज कसं करणार सर्वात पहिलं काय करणार तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट जी साईड मोठी आहे तिची काय करणार टोटल घ्या. समजा आपण काय करू क्रेडिटची टोटल मोठी आहे तिथं आपण कुठं लिहिणार डेबिट साईडला. जी मोठी आहे ती कुठं लिहिणार आपण डेबिट साईडला. आणि त्या टोटलमधून आपण काय करणार वरचं मायनस करणार. त्या टोटलमधून काय करणार वरचं सगळं मायनस करणार. आता जर क्रेडिट साईड मोठी असेल ते जर ट्रेडिंगची क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय होतं ग्रॉस प्रॉफिट होतो. ओके, जर ट्रेडिंगची क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय होतं ग्रॉस प्रॉफिट होतो. आपण कसं लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन का इथनं आपण कॅरी करतो आहे आणि नंतर कोणत्या तरी अकाउंटला आपण काय करणार ब्रॉड डाऊन करणार. ओके, तर सर्वात पहिलं काय ग्रॉस प्रॉफिट कसा काढला
जर ट्रेडिंगची क्रेडिट साईड मोठी असेल तर काय येतो, ग्रॉस प्रॉफिट येतो. ओके. त्यानंतर जर समजा ट्रेडिंगची डेबिट साईड मोठी आली तर तेच काय करणार आपण, सेम क्रेडिट साईडला लिहिणार आणि क्रेडिटमधनं वरचं जे काही ते काय करणार आपण, मायनस करणार. ओके. वरती जे काही ते काय करणार आपण, मायनस करणार. ओके. मग काय होणार तुमचा ग्रॉस लॉस. मायनस केलं काय येणार, ग्रॉस लॉस येणार. ओके. जर ट्रेडिंगची क्रेडिट साईड मोठी असेल तर काय येतो, ग्रॉस प्रॉफिट येतो. आणि जर ट्रेडिंगची डेबिट साईड मोठी असेल तर काय येतो, ग्रॉस लॉस येतो. ओके. तर आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. दोन्ही येणार नाही, दोघांपैकी एक काहीतरी येईल. एक तर ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा ग्रॉस लॉस येईल. आता ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस म्हणजे काय, ग्रॉस म्हणजे काय असतं की फायनल अमाऊंटच्या आधीच्या अमाऊंट. ओके. आता फायनल अमाऊंट म्हणजे काय, तुमचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. तो कधी येतो की जेव्हा तुम्ही बिझनेसमधले इनडायरेक्ट इन्कम आणि एक्सपेन्स ॲड लेस करता तेव्हा काय येतो, तुमचा फायनल प्रॉफिट येतो. पण हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचा फायनल प्रॉफिट आहे का, नाही. तर हा काय तुमचा इन्कम एक्सपेन्स ॲड लेस करायच्या आधीचा प्रॉफिट आहे. ओके. हा नॉर्मली कशातून झालेला, तुमचा परचेस आणि सेलिंग ह्या दोन गोष्टीतून झालेला किंवा मॅन्युफॅक्चरिंग. ओके. अजून तुम्हाला बिझनेसमधले इनडायरेक्ट इन्कम एक्सपेन्सेस ॲड लेस करायचे आहेत. त्यानंतर जो येईल तो तुमचा काय असतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. मग ग्रॉस म्हणजे काय की जे तुमचे इनडायरेक्ट इन्कम एक्सपेन्स आहेत ते ॲड लेस करायच्या आधीचा प्रॉफिट. ओके. तर हे झालं तुमचं पूर्ण ट्रेडिंग अकाउंट. हे काय होतं तुमचं ट्रेडिंग अकाउंट. त्याला दोन साईड आहे, डेबिट अँड क्रेडिट. ओके. जर क्रेडिट मोठे असेल तर ग्रॉस प्रॉफिट आणि डेबिट मोठे असेल तर ग्रॉस लॉस. आता दुसरीकडे काय, कॅरीड डाऊन, कारण आपण इथनं काय करतो, कॅरी करतो. आता आपण जाणार नेक्स्ट अकाउंटला. ओके. ट्रेडिंगच्या नंतर कोणतं अकाउंट चालू होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. हे 3 लाईन बाय लाईन, पहिले ट्रेडिंग, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्टला बॅलन्स शीट. आता जसं ट्रेडिंगचं नाव होतं तसंच काय, प्रॉफिट अँड लॉसचं नाव आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. हे पण कधी आपण तयार करतो, ॲट द एंड ऑफ इयर. त्यामुळे त्याला नाव काय देणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. याला पण सेम डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. ओके. कॉलम पण सेम, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. आता प्रॉफिट अँड लॉसबद्दल एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, हे कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल म्हणजे कोणतं, नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, डेबिटला सगळे काय असणार आहेत, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिटला काय असणार आहेत, इन्कम अँड गेन्स. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सगळे तुम्हाला काय दिसणार, एक्सपेन्स अँड लॉसेस, आणि क्रेडिटला सगळे काय दिसणार, इन्कम अँड गेन्स. ओके. तर आता बघा, तर सर्वात पहिलं काय येणार. ओके. आता सर्वात पहिलं आपण मागं बघितलं होतं ट्रेडिंग अकाउंटला की इथं काय होता, हा ग्रॉस प्रॉफिट होता. काय होता, ग्रॉस प्रॉफिट. मग हा ग्रॉस प्रॉफिट हा कुठे ट्रान्सफर करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग ग्रॉस प्रॉफिट होता, प्रॉफिट कुठे दिसणार, डेबिटला का क्रेडिटला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. प्रॉफिट झाला म्हणजे काय, इन्कम. मग कुठे दिसणार, ट्रेडिंगच्या कोणत्या साईडला दिसणार, क्रेडिट साईडला. कुठे दिसणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तिकडं काय होतं, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, इकडं काय होतं, ब्रॉट डाऊन. ओके. आणि जर ग्रॉस लॉस झाला असेल, काय जर ग्रॉस ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस काय झाला असेल, लॉस झाला असेल, तो लॉस कुठे येतो, डेबिट साईडला. तो कुठे लिहिणार, डेबिट साईडला लिहिणार. टू ग्रॉस लॉस ब्रॉड. ओके. ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक होणार, एक तर प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट असेल तर क्रेडिटला, लॉस असेल तर डेबिटला. ओके. प्रॉफिट अँड लॉसला काय लक्षात ठेवायचं, सिम्पल, डेबिटला काय दिसतात, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिटला काय दिसतात, इन्कम अँड गेन्स. ओके. आता कोणते कोणते एक्सपेन्स दिसतात बघूया आपण. सर्वात पहिलं काय, सॅलरी. ओके. आता वेजेस बघितला होता आपण, वेजेस कुठं देतो आपण, ट्रेडिंगला, कारण ते कशाशी रिलेटेड आहेत, परचेसशी रिलेटेड करतं आहे. ओके. फॅक्टरीशी रिलेटेड करतं आहे. पण प्रॉफिट अँड लॉसला काय येतं, सॅलरी, कारण सॅलरी आपण कोणाला देतो, ऑफिस स्टाफला. हा काय बिझनेसचा इनडायरेक्ट एक्सपेन्स. ओके. बिझनेसमध्ये दोन खर्च असतात, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. डायरेक्ट कुठं दिसतात, ट्रेडिंगला. डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड.
म्हणजे विदाऊट ते खर्च करता तुमचं प्रोडक्शन होऊच शकत नाही. ओके, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट एक्सपेन्स. ते कुठं येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि ऑल बिझनेसमधले इनडायरेक्ट खर्च कुठं येतात? प्रॉफिट अँड लॉसला. तर सर्वात पहिलं काय? सॅलरी. सॅलरी कोणाला देतो आपण? ऑफिस स्टाफला देतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय करतं आहे? रेंट. तर समजा तुमचं बिझनेस आहे किंवा तुमचे फॅक्टरी ऑफिस जे काही तुमचं ऑफिस आहे ते कसं आहे? रेंटवरती. ओके, म्हणजे तुमचं स्वतःचं आहे का? नाही. तुम्ही कसं घेतलं आहे? ते रेंटवर घेतलं. मग तुम्ही रेंट भरणार. मग रेंट काय होणार? तुमचा इन्कम होणार का एक्सपेन्स होणार? का होणार? रेंट तुमचा एक्सपेन्स होणार. तसं सॅलरी पण सेम. सॅलरी काय? आपला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? ओके, ॲज अ ओनर म्हणून विचार करा. ओके, तुम्ही काही कंपनीचे तुमच्या फर्मचे काय आहेत? ओनर आहे. तो ओनर म्हणून विचार करा. तुम्ही जर तुमच्या कामगारांना सॅलरी दिली तर तुमचा काय होणार? तो इन्कम होणार का एक्सपेन्स होणार? का होणार? एक्सपेन्स. म्हणून तो कुठं आला? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर रेंट. तुम्ही जर रेंट भरला तर तुमचा काय होणार? तो खर्च, कारण तुम्ही रेंट भरताय. त्यामुळे ते कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार? डेबिट साईडला. त्यानंतर अजून काय? इन्शुरन्स. आता काय करतो आपण बिझनेसच्या सेफ्टीसाठी जसं आपण लाईफ इन्शुरन्स काढतो. का काढतो? लाईफच्या सेफ्टीसाठी. तसं आपण काय करतो? बिझनेसचे इन्शुरन्स काढतो. मग जर बिझनेससाठी तुम्ही इन्शुरन्स काढला तर त्याचे काय करता? तुम्ही हप्ते भरता. ओके, म्हणजेच प्रीमियम भरता. तर प्रीमियम काय झालं? बिझनेसचा इन्कम झाला का एक्सपेन्स झाला? तुम्ही काय करताय? खर्च करताय ना. तुम्ही काय करताय? हप्ते भरताय इन्शुरन्सचे. तर तुमचा काय झाला? इन्कम का एक्सपेन्स? काय झाला? एक्सपेन्स. त्यामुळे तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार? डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार? डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी बिल. ओके, इलेक्ट्रिक बिल. आता तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या शॉपमध्ये वगैरे काय करणार? इलेक्ट्रिक यूज करणार. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? बिल भरावं लागणार. मग जर इलेक्ट्रिक बिल भरताय तुम्ही तर तुमचा तो इन्कम होणार का एक्सपेन्स होणार? का होणार? तुमचा एक्सपेन्स, कारण पैसे तुम्ही खर्च करताय. मग ते पण कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला? डेबिट साईडला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नेक्स्ट काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता ऑफिस शॉप म्हटल्यावरती तुम्हाला झेरॉक्स लागणार, प्रिंटिंग लागणार. ओके, कलर प्रिंट असतील काय असतील, किंवा स्टेशनरी म्हणजे काय? पेन, पेपर, पेन्सिल, रबर वगैरे अशा गोष्टी लागतात. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. तुम्ही प्रत्येक गोष्टीला सेपरेट अकाउंट तयार करू शकता का? नाही. तर प्रत्येकाला सगळ्यांचं ग्रुपला आपण काय म्हणणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नाहीतर तुम्हाला मग पेपर अकाउंट, पेन्सिल अकाउंट, पट्टी अकाउंट असे भरपूर अकाउंट तयार करायला लागतील. त्यामुळे काय झालं? इथं ग्रुप केले की प्रिंटिंग अँड स्टेशनरी. म्हणजेच काय? तुमचं झेरॉक्स वगैरे, प्रिंट वगैरे असतील किंवा तुमची स्टेशनरी. ओके, तुम्हाला ऑफिसमध्ये लागणाऱ्या बेसिक वस्तू. ओके, तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती आपण पैसे काय करतो? खर्च करतो. मग आपला इन्कम एक एक्सपेन्स आहे. काय? आपला एक्सपेन्स. त्यामुळे तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट काय आहे? ऑडिट फीज. ओके, आता ऑडिट म्हणजे काय? ऑडिट ऐकलं असेल. ओके, कोण करतं ऑडिट? CA लोक ऑडिट करतात. ऑडिट म्हणजे काय असतं की तुम्ही वर्षभरात जे काही अकाउंटिंग केले, ओके, वर्षभरात जे काही तुम्ही अकाउंटिंग केले ते काय केलं जातं? डिटेलमध्ये चेक केलं जातं. म्हणजे त्याच्यावरनं काय कॅल्क्युलेट केलं जातो? परत टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. काय मिस्टेक झाले आहेत का? काय झालं आहे का? हे सगळं काय केलं जातं? चेक. आणि हे कोण करतो? CA करतो. ओके, CA कोण? चार्टर्ड अकाउंटंट. तर तो फ्रीमध्ये काम करणार आहे का आपल्या इथे येऊन? नाही, त्याला काय करावं लागणार? फी द्यावी लागणार आहे. मग जर ओनरला, पार्टनर्सला, CAला काय द्यावी लागली? फी द्यावी लागली. कशासाठी? ऑडिटसाठी. तर त्यांचा काय झाला? तो खर्च झाला. मग बिझनेससाठी ऑडिट फी काय आहे? खर्च. त्यामुळे तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्स. ओके, आता एंटरटेनमेंट एक्सपेन्स म्हणजे काय? तुमचे मीटिंग्स वगैरे असतील. ओके, बाकी रिफ्रेशमेंट वगैरे. ओके, मीटिंगला कोण बाहेरून कोण येणार असेल वगैरे त्यांच्यासाठी काय तुम्ही काय करता? रिफ्रेशमेंट एक्सपेन्स वगैरे, चहा पाणी बाकी सगळ्या गोष्टी करता. तर त्यालाच आपण इनडायरेक्टली काय म्हणतो? एंटरटेनमेंट एक्सपेन्स. तर बिझनेससाठी हा काय झाला? खर्च झाला. ओके, म्हणजे तो कुठे येतो? ट्रेडिंगच्या P&Lच्या कुठे येतो? तो डेबिटला. ओके, त्यानंतर डिस्काउंट अलाव. आता बिझनेसमध्ये तुम्ही काय करता? वस्तू विकता. ओके, डिस्काउंट देतो कधी आपण? विकताना देतो का विकत घेताना देतो? कधी देतो डिस्काउंट? आपण विकताना देतो. ओके, एखाद्या कस्टमरने तुमच्याकडनं जास्त क्वांटिटीमध्ये माल घेतला असेल, ओके, किंवा रिलेटिव्ह कोण ओळखीचा असेल तर तुम्ही काय करता? डिस्काउंट देता.
मग डिस्काउंट तुम्ही देता तर तुमचा काय होणार तो लॉस. जर तुम्ही 100ची गोष्ट 90 रुपयाला विकली तर 10 रुपये तुम्ही काय दिला डिस्काउंट दिला, म्हणजे डिस्काउंट अलो केलं, तर 10 रुपये तुमचं काय झालं नुकसान झालं, म्हणजे लॉस झाला. लॉस झाला म्हणून तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, लक्षात ठेवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय येतं एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यानंतर अजून काय येणार ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, आता ॲडव्हर्टाइजमेंट आपण न्यूजपेपर टी व्ही रेडिओ ओके किंवा फ्रीमध्ये गुड्स वाटतो. ओके, हे काय झाले सगळे ॲडव्हर्टाइजमेंट झाले. मग ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही काय करता खर्च करता, म्हणजे हा काय तुमचा एक्सपेन्स. त्यामुळे तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार डेबिट साईडला. ओके, कुठे येणार तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय कॅरेज आउटवर्ड. नेक्स्ट काय आहे कॅरेज आउटवर्ड. आपण कॅरेज इनवर्ड बघितलं होतं. इनवर्ड म्हणजे काय परचेस करताना झालेला खर्च, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय सेल करताना झालेला खर्च. ओके, तर कॅरेज इनवर्ड कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, तर कॅरेज आउटवर्ड कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला अँड कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं. ओके, कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय सेल करताना झालेला खर्च. त्यानंतर नेक्स्ट काय आहे एक्सपोर्ट ड्युटी. जसं इम्पोर्ट ड्युटी होतं, इम्पोर्ट ड्युटी कुठे येत होतं ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण ते कधी पेड करतो आपण परचेस करताना. तर एक्सपोर्ट ड्युटी आपण कधी पेड करतो सेल करता. जर तुम्ही तुमच्या इथून जर बाहेर काहीतरी गोष्ट पाठवत असाल तर तुम्हाला एक्सपोर्ट ड्युटी पेड करावी लागते. तर एक्सपोर्ट ड्युटी कधी पेड करतो आपण सेल करता. त्यामुळे ते कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हा काय तुमचा खर्च आहे, हा काय तुमचा खर्च, तो कसा आहे इनडायरेक्ट. ओके, इम्पोर्ट ड्युटी काय तुमचा डायरेक्ट, त्यामुळे तो कुठे येतो ट्रेडिंगला, आणि हा काय इनडायरेक्ट, त्यामुळे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर जनरल एक्सपेन्स. आता बिझनेसमध्ये असे भरपूर एक्सपेन्स असतात की ज्यांना प्रत्येकाला तुम्ही नाव देऊ शकता का, तर नाही. तर त्यांना काय करतो आपण एका कॅटेगरीमध्ये एकत्र करतो, त्यालाच काय म्हणणार आपण जनरल एक्सपेन्स. ओके, हा पण तुमचा खर्च आहे, त्यामुळे तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर लिगल चार्जेस. ओके, आता बिझनेसमध्ये लिगल मॅटर होतात. ओके, तुम्हाला अटेस्टेड वगैरे करायचं असतात, डॉक्युमेंट फाईल स्टॅम्प पेपर वगैरे असतात. ओके, हे काय झाले सगळे लिगल मॅटर झाले, तर तुम्ही लिगल फीस तुम्हाला चार्ज करावी लागते यासाठी. मग हा काय झाला तुमचा बिझनेसचा खर्च झाला, त्यामुळे तो पण कुठे येतो ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, जे काही तुमचे खर्च आहेत ते कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर बँक चार्जेस. आता बिझनेस म्हटल्यावरती बँकमध्ये ट्रान्झॅक्शन तर होणारच. ओके, मग बँकमध्ये ट्रान्झॅक्शन होतात म्हटलं बँक काय करणार तुमचे चार्जेस कट करणार. मग बँकेने जर चार्जेस कट केले तर तुमचा काय होणार तो खर्च, त्यामुळे तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला डेबिट साईडला. त्यानंतर टेलिफोन अँड पोस्टेज. ओके, आता टेलिफोन अँड पोस्टेज म्हणजे काय बिझनेसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये टेलिफोन लागणार. ओके, पोस्टेज म्हणजे काय ईमेल लेटर वगैरे स्टॅम्प वगैरे ह्या गोष्टी लागतात पोस्टेज अँड टेलिग्राम. ओके, म्हणजे ऑनलाईन ईमेल्स वगैरे किंवा लेटर वगैरे असू द्या. ओके, तर टेलिफोन अँड पोस्टेज हे काय झाले तुमचे खर्च झाले, त्यामुळे ते पण कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार डेबिट साईडला. ओके, त्यानंतर मेन डेप्रिशिएशन ऑफ ॲसेट. आता डेप्रिशिएशन म्हणजे काय, तर तुम्ही काय करता गाडी विकत घेता, 1 वर्ष वापरता आणि दुसऱ्या वर्षी विकायला येता. त्याच प्राईजला कोण विकत घेतं का त्याच प्राईजला नाही, तर त्यापेक्षा काय घेतं कमी प्राईजला विकत घेतात. का असं होतं, कारण 1 वर्ष तुम्ही काय करता वस्तू वापरता, वापरून त्या वस्तूची व्हॅल्यू काय होती कमी होती. जर तुम्ही 70,000ला गाडी घेतली असेल तर ती नेक्स्ट इयरला विकली तर तुम्हाला कोण 70,000 देतं का नाही, तर त्याचे किती देणार 40 नाही तर 50,000. तेवढी व्हॅल्यू कमी का झाली, कारण तुम्ही 1 वर्ष काय केलं गाडी वापरली. ओके, आणि जी व्हॅल्यू कमी झाली म्हणजे 70,000 किती झाली 50,000 झाली, तर जे 20,000 डिफरन्स आहे त्यालाच काय म्हणतो आपण डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन बिझनेसचा काय आहे लॉस, आणि बिझनेसमध्ये मशिनरी फर्निचर अशा भरपूर गोष्टी असतात, त्या कंटिन्युअस वापरून त्यांची व्हॅल्यू काय होत जाते कमी होत जाते. ओके, त्यामुळे तो बिझनेसचा काय आहे लॉस आहे. ओके, डेप्रिशिएशन. त्यानंतर लॉस बाय फायर. बिझनेसमध्ये काय झाली आग लागली, बिझनेसमध्ये काय लागली आग लागली. आपण बघितलं होतं ट्रेडिंगच्या क्रेडिटलासुद्धा येतं, आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो ट्रेडिंगच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलासुद्धा येतो. ओके, ह्या ॲडजस्टमेंट आहेत, हे तुम्हाला मी नंतर सांगेन. ओके, लॉस बाय फायर, आग लागली बिझनेसचं काय झालं नुकसान झालं, बिझनेसचं नुकसान झालं.
त्यामध्ये कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार डेबिटला. ओके. तर अजून इथं अजून भरपूर गोष्टी असतात डेबिट साईडला, पण ह्या इम्पॉर्टंट गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट ॲड करायचं राहिलं ते मी तोंडी सांगतो, बॅड डेब्ट्स. ओके. बॅड डेब्ट्स म्हणजे काय की तुम्ही उधारीवरती माल विकला होता, तर तुम्हाला काय करणार, पुढचा माणूस पैसे देणं लागतो. जर त्यांनी पैसे तुम्हाला दिलेच नाही, ओके, पैसे तुमचे काय केले, बुडवले, तर त्याला काय म्हणतो आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. मग जर तुमचे पैसे बुडले तर तुमचा काय येतो, लॉस आहे. तो लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर अजून एक आहे RDD. ओके. RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. म्हणजे काय की एखाद्याने तुमचे पैसे बुडवले, ओके, तुमच्या म्हणजे कुठले बिझनेसचे पैसे बुडवले, त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. पण तुम्हाला एखाद्यावरती डाऊट आहे की हा माझे पैसे बुडवणार आहे, अजून बुडवलेत का नाही, पण तुम्हाला डाऊट आहे की हा माझे पैसे बुडवणार आहे, त्याला काय म्हणतो आपण RDD. तर हे दोन्ही काय आहेत आपले लॉस आहे. बॅड डेब्ट्स आणि RDD दोन्ही काय आहेत आपले लॉस. हे पण कुठे येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. ते इथं ॲड करायचं राहिले ते ॲड करून घ्या. ओके. सिम्पल का लक्षात ठेवायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला की ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस कोणते इनडायरेक्ट. ओके. कोणते इनडायरेक्ट. कारण डायरेक्ट म्हणजे काय की परचेसशी रिलेटेड आणि फॅक्टरीशी रिलेटेड, ते कुठं जातात ट्रेडिंगला. आणि बाकीचे जे असतील की सॅलरी, वेजेस, सॅलरी, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी वगैरे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ते सगळे कुठे येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड. तर क्रेडिट साईडला काय दिसणार, इन्कम अँड गेन्स. आता बिझनेसमध्ये इन्कम काय असतात, बिझनेसचा मेन इन्कम तर काय असतो, सेल. कारण आपण बिझनेस कशासाठी करतो, वस्तू विकण्यासाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. तर हे कुठं सेल कुठं दिसलं होतं आपल्याला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग मेन एक्सपेन्स कुठं दिसतो, मेन इन्कम कुठं दिसतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता जे राहिलेले छोटे मोठे इंटरेस्ट वगैरे ते कुठं दिसतात, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. सर्वात पहिलं काय, कमिशन रिसिप्ट. सर्वात पहिलं काय, कमिशन रिसिप्ट. तुम्ही काय काम केलं, ओके, किंवा काय डील वगैरे केली, तर तुम्हाला त्याच्या बदल्यात काय मिळालं, कमिशन मिळाली. ओके. मग कमिशन मिळाली म्हणजे तुमचा काय झाला, इन्कम झाला. त्यामुळे तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि जर तुम्ही कमिशन पेड केले असेल म्हणजे दिले असेल, तर तो तुमचा खर्च, तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड. जसं तुम्ही डिस्काउंट देता, कधी देतो, विकताना, तसं डिस्काउंट मिळतो सुद्धा आपल्याला. कधी मिळतो, परचेस करताना. डिस्काउंट कधी मिळतो आपल्याला, परचेस करताना म्हणजेच विकत घेताना. मग विकत घेताना तुम्हाला जर डिस्काउंट मिळालं तर तुमचा काय फायदा, म्हणजे तुमचं काय इन्कम. त्यामुळे ते कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. कुठे येणार ते, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड. पुढे काय, इंटरेस्ट रिसिव्ड. तुम्ही बँकेत पैसे इन्व्हेस्ट करता, ओके, म्हणजे FD वगैरे करता, फिक्स्ड डिपॉझिट, किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर तुम्हाला काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. ओके. तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. मग जर इंटरेस्ट मिळत असेल तर आपला काय येतो, इन्कम आहे. त्यामुळे तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि जर इंटरेस्ट आपण पेड करत असू, ओके, इंटरेस्ट काय करत असू, पेड, तर तो काय आपला खर्च, तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. हे सिम्पल गोष्टी लक्षात ठेवा. झालं. ओके. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जास्त काय येत नाही. मेन तर काय असतं, ग्रॉस प्रॉफिट हा कुठं येतो, ट्रेडिंगवरनं येतो. बाकीचं असेल तर लिहायचं, नसेल तर नाही लिहायचं. हे तुम्हाला काय दिलं, इम्पॉर्टंट थिंग्स दिल्यात. ह्या मेनी ऑफ द प्रॉब्लेम्समध्ये या गोष्टी असतातच. ओके. जसं आपण ट्रेडिंग क्लोज केलं तर तसं काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण क्लोज करणार. समजा इथे अजून काय करू आपण, क्रेडिट साईड काय आहे, मोठी आहे. क्रेडिट साईड काय आहे, मोठी, तर तीच आपण कुठं लिहितो, डेबिट साईडला. क्रेडिट मोठी तर आपण काय लिहिणार, डेबिट साईडला. आणि डेबिट साईडला काय करणार, वरचे जेवढे काही खर्च आहेत तेवढे काय करणार आपण, लेस करणार. आणि तुम्हाला काय मिळणार, एक अमाऊंट मिळेल. तर जर क्रेडिट साईड, आता क्रेडिट साईड काय होती आपली, इन्कम होती. मग जर इन्कम मोठे असतील तर तुमचा काय होणार, प्रॉफिट होणार. ओके. मग हा काय झाला तुमचा प्रॉफिट. आता आपण काय शिकतोय, पार्टनरशिप शिकतोय. आपण काय शिकतोय, पार्टनरशिप. तर पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट आपण झाला तर किती जणांना वाटणार, जेवढे पार्टनर असतील तेवढ्यांना. पण आता तर तुमच्या सिलेबसमध्ये 12च्या तुम्हाला पार्टनर किती, तर ओनली 2. कारण तुम्हाला सगळे पार्टनर्स कसे सांगितलेत, 2 पार्टनर सांगितले. मग हा जो प्रॉफिट झाला आहे, हा प्रॉफिट आपण काय करणार, दोघांना
वाटणार. हा प्रॉफिट आपण काय करणार, दोघांना वाटणार. तर ॲझम काय करू आपण, ए आणि बी काय बिझनेसमधले पार्टनर्स आहेत. ए आणि बी कोण आहेत, तुमच्या बिझनेसमधले पार्टनर्स. त्यांना काय केलं, जो काय प्रॉफिट झाला होता तो तुम्ही त्यांना वाटला. आता कसा वाटणार, जर रेशो दिला असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल दिला तर इक्वल वाटणार. आणि त्यालाच आपण नाव काय देतो की हा काय तुमचा नेट प्रॉफिट. त्याला काय म्हणणार, टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. काय नाही जाणार, टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन, ए अँड बी. एचा प्रॉफिट एला, बीचा प्रॉफिट बीला. ओके, हा झाला प्रॉफिटशी रिलेटेड. आता लॉस झाला तर कसं करणार, डेबिटची टोटल घेणार तुम्ही, तीच टोटल कुठं लिहिणार, क्रेडिट साईडला. ओके, आणि वरचे जे इन्कम असतील ते काय करणार, लेस करणार. तर तुम्हाला काय मिळणार, इथं लॉस मिळणार. ओके, जर एक्सपेन्सची टोटल जास्त असेल तर तुमचा काय होणार, लॉस. आणि जर इन्कमची टोटल जास्त असेल तर तुमचा काय होणार, प्रॉफिट. म्हणजेच काय, जर क्रेडिट साईड मोठी असेल तर प्रॉफिट आणि डेबिट साईड मोठी असेल तर लॉस. लॉस पण काय करतो आपण, दोघांना वाटतो. ओके, कोण आपण ॲझ्युम केलेत, ए अँड बी. लॉस झाला तरी काय करणार आपण, एला आणि बीला वाटणार. रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल. आणि जर लॉस झाला असेल त्याला नाव का देणार, बाय नेट लॉस कॅरीड डाऊन. हा बिझनेसमधला तुमचा काय असतो, फायनल प्रॉफिट ऑर लॉस. ओके, ग्रॉस म्हणजे काय, हे इन्कम एक्सपेन्स ॲडलेस करायच्या आधीचा प्रॉफिट किंवा लॉस. आणि नेट म्हणजे काय, तुमचा फायनल प्रॉफिट किंवा लॉस. तर हे काय होतं तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, ट्रेडिंगला काय लक्षात ठेवणार की ट्रेडिंगच्या डेबिटला काय, ओपनिंग स्टॉक, परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येत होतं की ज्या ज्या गोष्टीतून गुड्स बिझनेसमधनं बाहेर जातो ते, अँड क्लोजिंग स्टॉक. ओके, प्रॉफिट अँड लॉसला काय लक्षात ठेवणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिटला ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, हे तुम्हाला जे दिलेत ते मेन आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त आहेत पण ते आपल्याला जास्त करून येत नाही. पण या गोष्टी कशा आहेत, मेन आहेत. सो लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.